जय शिवराय मित्रांनो अखेर धाराशिव जिल्ह्याचा 2020 चा खरीप पीक विमा वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 134 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी.आर. 11 फेब्रुवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, हा जी.आर. निर्गमित करण्यात आल्यानंतर आता तरी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हा खरीप 2020 चा पीक विमा मिळणार का, हा प्रश्न अद्याप देखील अनुत्तरितच आहे। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण वेळोवेळी या पीक विम्याच्या संदर्भात अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो, कोर्टाच्या माध्यमातून जो काही 84 कोटीच्या आसपासची रक्कम होती, ही रक्कम जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आलेली होती आणि या रकमेबरोबरच राज्य सरकारच्या माध्यमातून 134 कोटी रुपये असे साधारणपणे 230 कोटीच्या आसपासची रक्कम ही धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2020 च्या पीक विम्याच्या वितरणासाठी वापरणं आवश्यक होतं। परंतु आपण पाहिलं होतं की कोर्टाकडला निधी आल्यानंतर राज्य शासनाच्या माध्यमातून 134 कोटी रुपयाचं वितरण करण्यात आलं नाही आणि परिणामी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आलेली जी काही रक्कम होती ही 84 कोटी प्लस व्याजासहित साधारणपणे 90-95 कोटीची रक्कम ही तशीच ठेवली आणि परिणामी परत एकदा या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितलेली। आता ज्याच्यावरती उद्या 13 फेब्रुवारी 2026 रोजी सुनावणी आहे। आता या सुनावणीमध्ये जर या रकमेवरती स्टे आला तर ही रक्कम पुन्हा एकदा वितरित करण्यासाठी मनाई केली जाईल। आता पीक विमा कंपनीच्या माध्यमातून त्यांची वितरित करण्यात आलेली रक्कम याचबरोबर राज्य शासनाकडून येणारी जी रक्कम आहे या दोन्ही रकमेवरती स्टे आणण्यासाठीची मागणी केलेली आहे। परंतु एकंदरीत राज्य शासनाचा निधी वितरित करण्यासाठी उपलब्ध झालेला आहे किंवा आता 1-2 दिवसात होईल, परंतु हा जो काही न्यायालयाकडून आलेला निधी आहे हा मात्र या ठिकाणी कुठेतरी या स्टे मध्ये अडकला जाऊ शकतो। आता उद्या जर समजा ही सुनावणी झाली, निकाल जर पुन्हा शेतकऱ्यांच्या बाजूने लागला तर हे 95 कोटी आणि हे 134 कोटी असे 224-25 कोटीच्या आसपासची रक्कम ही शेतकऱ्यांना वितरित केली जाऊ शकते। परंतु जर स्टे आला तर मात्र ही 134 कोटी रुपयाचीच रक्कम ही शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळू शकते। मित्रांनो, आता याच्यामध्ये एक मोठी समस्या आहे की निधी उपलब्ध झाल्यानंतर प्रशासनाच्या माध्यमातून तो वितरित का केला जात नाही, हा एक मोठा प्रश्न आहे। कारण याच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावावरती एक एस्क्रो अकाउंट उघडण्यात आलेलं होतं आणि अकाउंटमध्ये रक्कम जमा करून ही तात्काळ शेतकऱ्यांना वितरित करण्याची या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या होत्या। पूर्वी कंपन्याकडून हा कोर्टाकडून आलेला निधी पडून राहिला, आता पुन्हा एकदा त्याच्यावर स्टे आला। जर आलेला निधी जर ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आला तर याच्यावर ते पुढच्या कुठल्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात समस्या येऊ शकतात। त्याच्यामुळे आलेला निधी हा तात्काळ वितरित होणं गरजेचं आहे। आता हा निधी 1-2 दिवसामध्ये पुन्हा एकदा जिल्हा अधिकारी यांच्या एस्क्रो खात्यामध्ये जमा केला जाईल आणि उद्या जो काही निकाल लागेल त्या पार्श्वभूमीवरती ही जी काही 90-95 कोटीची रक्कम आहे ही देखील पुन्हा एकदा जर मंजुरी मिळाली तरी येईल आणि साहजिकच हे दोन्ही आलेली रक्कम जर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून तात्काळ वितरित करण्यास मंजुरी दिली तर ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाऊ शकते। याच्यासाठी जे काही याचिकाकर्ते आहेत अनिल जगताप यांच्या माध्यमातून देखील वारंवार पाठपुरावा केला जात आहे, त्याच्यासाठी आंदोलन केलं जात आहे। राणा जगजितसिंह पाटलांच्या माध्यमातून देखील पाठपुरावा केला जात आहे, पण या पाठपुराव्याला कुठेतरी यश येताना आपल्याला दिसलं नाही। कारण प्रशासनाच्या माध्यमातून ज्या तात्काळ पद्धतीने याचं वाटप होणं गरजेचं होतं ते झालेलं नाही। आता पुन्हा एकदा अनिल जगताप यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याला याच्या संदर्भात एक मेल, एक पत्र लिहिण्यात आलेले आहे की कमीत कमी ही सरकारनं उशिरा का होईना दिलेली जी रक्कम आहे ती रक्कम तात्काळ शेतकऱ्यांना वितरित करण्यात यावी। आता ही आलेली रक्कम वितरित करावी, पुन्हा कोर्टाच्या माध्यमातून काय निकाल लागेल, कोर्टाकडून आलेली जी रक्कम आहे त्याच्यावरती समजा स्टे जरी आला तरी ती पुन्हा वितरित करावी, जर नाही आला तर दोन्ही तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात वितरण करावे। तर मित्रांनो, अशा प्रकारचे एक महत्त्वाचे असे अपडेट होते। हा जी.आर. आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता आणि उद्या जो काही या केसच्या संदर्भातील निकाल लागेल किंवा त्याच्या संदर्भातील जे काही पुढचे अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।